सुरेखाताईंचं वय झालं होतं. त्यामध्ये त्यांच्या नवऱ्याच्या अचानक निघून जाण्याने त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. त्यांचा मुलगा त्यांना धीर देत होता. पण उतरत्या वयात जोडीदाराचं सोडून जाण्याचं दुःख त्यांच्यासाठी मोठं होतं. त्या आपले दिवस असेच पुढे ढकलत होत्या आणि विचाराने व एकटेपणाने अजूनच खचून गेलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना पूर्वीसारखं काही काम करणं जमत नव्हतं. तरी पण त्यांना जमेल तेवढं काम करून सूनबाईला मदत नेहमी करायच्या. पण अलीकडे त्या घरकामात फारशी मदत करत नव्हत्या. म्हणून त्यांची सून विद्या खूपच रागात असायची. ती आता त्यांच्यासोबत चिडचिड करायची. जेव्हा सुरेखाताई सुनेला सर्व कामात मदत करायच्या तेव्हा विद्या त्यांच्यासोबत चांगली वागायची. पण जेव्हापासून त्यांनी काम करणं कमी केलं होतं तेव्हापासून विद्याला आता सासूची घरात अडचण वाटू लागली होती. त्यामुळे ती सासूबाईंना खूप त्रास द्यायची. एक दिवस विद्या, तिचा नवरा दीपक व त्यांचा मुलगा वीर तिघेही एका पार्टीला जाणार होते. म्हणून विद्या तयार होत होती तर दीपक अजून ऑफिसमधून आलेला नसतो. तेव्हा सासूबाई विद्याला बोलतात की मला खूप भूक लागली आहे, जेवायला देतेस का? तेव्हा विद्या चिडते आणि म्हणते, रागातच बोलते, फ्रीजमध्ये ठेवलेलं शिळं जेवण देते. तेव्हा सासूबाई तिला विचारतात की सूनबाई, हे जेवण तर शिळं आहे ना आणि गरमही केलेलं नाही, तर मला पचणार नाही, असं त्या घाबरतच त्यांच्या सुनेला म्हणाल्या. तेव्हा त्यांची सून रागानेच म्हणाली, जे दिलं आहे ते गप्प खा, नाहीतर ते सुद्धा जेवण भेटणार नाही. तुम्हाला दिसत नाही का मी आवरत आहे? तर स्वतःचं जेवण स्वतः गरम करून घ्या आणि जर तुम्हाला खायचं नसेल तर खाऊ नका, तशाच उपाशी राहा. चालेल, आज आम्ही यांच्या मित्राच्या घरी पार्टीला जात आहोत, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडूनच जेवण करून येणार आहे आणि फ्रीजमध्ये हेच जेवण होतं आणि ते मी तुम्हाला दिलं आहे. आता तुम्ही जास्त बडबड करून माझा माझा जायच्या वेळेस मूड खराब करू नका. त्यापेक्षा जे दिलं आहे ते जेवून घ्या. विद्या आपल्या सासूला एवढ्या धाकात बोलत होती की त्या बिचाऱ्या घाबरल्या आणि शांत बसल्या. त्यानंतर त्या तेथून उठल्या, पाणी प्यायल्या आणि शिळं जेवण गरम करून त्यांनी घेतलं व त्यांनी जेवण केलं आणि त्या बाहेर पाठीमागच्या बाजूला येऊन तेथेच शांत विचार करत बसल्या. तेथे गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि विचार करत होत्या की मला पण काय झालं आहे माहिती नाही. आता पहिल्यासारखी कामं होत नाहीत, म्हणून सूनबाई अशी सतत चिडचिड करत असते आणि तिच्याकडून या वयात बोलून घ्यावं लागतं. आता हे म्हातारपण अजून कसले कसले दिवस दाखवणार आहे देव जाणे. त्यानंतर त्या तेथेच खूप वेळ बसल्या होत्या. काही वेळाने त्यांचा मुलगा दीपक घरी आला व विद्याला म्हणाला की आपण आईला सुद्धा सोबत घेऊन जाऊ, तेवढंच तिलाही बरं वाटेल. आई घरी बसून कंटाळत असेल. तेव्हा विद्या म्हणाली की आईने तर आधीच जेवण केलं आहे, त्यामुळे त्या तेथे येऊन काय करणार आहेत? त्यांना खूप भूक लागली होती आणि त्यांना भूक सहन होत नाही. मग मी त्यांना तेव्हाच जेवण दिलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की मी तुमच्यासोबत येणार नाही, मी घरीच बरी आहे. आता माझं वय झालं आहे. कदाचित त्या त्यांच्या खोलीतच असतील, त्यामुळे त्यांना बोलावू नका. चला, आपल्याला उशीर होत आहे, नाहीतर पार्टी संपून जाईल. तेव्हा दीपक म्हणाला की मी जरा आईला भेटून येतो, ती सोबत येते आहे का नाही हे तिला एकदा विचारतो. आपल्या बायकोचं बोलणं न ऐकताच दीपक आतमध्ये गेला. त्याच्या मागे मागे विद्या पण खोलीमध्ये गेली, पण सासूबाई कुठेच नव्हत्या. ते पाहून दीपक म्हणाला की अगं विद्या, आई तर कुठेच नाही आहे, कुठे गेली आहे आई? तेव्हा ती रागातच बोलते की तुमची आई मला काही सांगून जाते का कुठे चालली आहे ते? येथेच कुठेतरी मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसल्या असतील. तुम्ही चला की आता, आईला शोधण्यात वेळ कशाला वाया घालवायचा? असं पण तुमच्या आईला कुठे यायचंच नसतं आणि त्या तेथे येऊन काय करणार आहेत? तरीही दीपकने आईला सगळीकडे पाहिलं, पण त्याला आई कुठेच दिसली नाही. त्यानंतर ते तिघेही मग पार्टीसाठी निघून गेले. काही वेळाने सुरेखाताई निराश मनाने घरात आल्या. त्या आपल्या खोलीत आराम करत होत्या, पण झोप काही लागत नव्हती. त्या विचारात हरवलेल्या होत्या. काही वेळाने दाराची बेल वाजली. त्यांनी दरवाजा उघडला. त्यांचा मुलगा, सून व नातू पार्टीवरून आले होते. सून काही न बोलता तिच्या रूममध्ये निघून गेली. तेव्हा दीपक आईची काळजीने विचारपूस करू लागला की आई, तू आम्ही पार्टीला जाण्यापूर्वी कुठे गेली होतीस? कोठे नाही, मी तर इथेच मागे बसले होते. तू जा, थकला असशील ना, फ्रेश होऊन घे. खरं तर आईला आपल्या मुलाला काही सांगून त्याचं आयुष्य खराब करायचं नव्हतं. त्यांना वाटत होतं की
माझे आता थोडेच दिवस राहिले आहेत, त्यामुळे कोणालाच काही त्रास द्यायचा नाही, कसं तरी हे दिवस घालवायचे, असा त्यांनी विचार केला होता. उगाच सर्व सांगून त्यांच्या संसारात वाद भांडण व्हायला नको आणि त्याचा त्रास दीपकलाच होईल. त्यापेक्षा आपण गप्प राहिलेलं चांगलं, असा विचार करून त्या काहीही सांगण्याचं टाळतात. आपल्यामुळे आपल्या मुलाला कोणती समस्या निर्माण होऊ नये, त्यामुळे त्या गपचूप सुनेचा त्रास सहन करत होत्या. त्यांचा मुलगा दीपक त्यांची खूप काळजी करत होता, पण त्याच्या पाठीमागे त्याची बायको आपल्या आईचा छळ करत आहे या बाबतीत त्याला काहीसुद्धा कल्पना नव्हती. एक दिवस विद्या दुपारनंतर तिच्या काकींच्या घरी जाणार होती. त्यामुळे तिने सकाळचा नाश्ता केल्यानंतर दुपारचे जेवण काहीच बनवलेले नव्हते. पण सासूला काय जेवायला द्यायचं हा प्रश्न तिच्यापुढे आला. मग तिने रात्री राहिलेली शिळी भाकरी आणि फ्रीजमध्ये ठेवलेली भाजी आपल्या सासूबाईला खायला दिली. भाकरी खायला देण्याच्या आधी तिने ती भाकरी गरम केली, पण भाजी तशीच दिली. पण ती भाकरी एवढी कडक झाली होती की त्यांना तुटतसुद्धा नव्हती. तेवढ्यात विद्याचा मुलगा वीर बॉल खेळत असताना त्याचा बॉल सुरेखाताईच्या खोलीत आला. म्हणून तो बॉल घेण्यासाठी आजीच्या खोलीमध्ये गेला. तर त्याने आजीकडे पाहिलं तर आजी शिळी भाकरी आणि शिळी भाजी खात आहे. हे पाहून तो आपल्या आईकडे गेला आणि म्हणाला, आई, तू आजीला शिळं जेवण का दिलं आहे? अगं, ती भाकरी आईला चावताही येत नाही. तिला खायला किती त्रास होत आहे आणि आजीला शिळे जेवण का दिलं आहेस तू? आता आपल्या मुलाच्या या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं हे विद्याला काही समजत नव्हतं. त्यामुळे तिला जे काही पटकन सुचलं तेच तिने उत्तर त्याला दिलं. तिने आपल्या मुलाला प्रेमाने सांगितलं की, बाळा, तुझ्या आजीला ताजं जेवण पचत नाही. तुझ्या आजीला शिळं भाकरी आणि शिळी भाजी हेच जेवण त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. कारण त्यांना जर मी गरम गरम जेवण, ताजं जेवण दिलं तर त्यांना ते पचत नाही आणि मग त्यांची तब्येत खराब होते. शिळं जेवण दिल्यावर त्यांची तब्येत खराब होत नाही. आणि तसं पण तुला माहिती आहे ना, आपण जेवण वेस्ट करत नाही. त्यामुळे ते मी जेवण तुझ्या आजीला देत असते आणि तुझ्या आजीला सवय आहे असं जेवण खाण्याची आणि तू अजिबात काळजी करू नकोस. त्यानंतर वीर खेळण्यासाठी निघून गेला. आता आपल्या मुलाने अजून काही प्रश्न विचारले नाही आणि तो काही न बोलता खेळायला गेला. त्यामुळे विद्याने मोकळा श्वास सोडला. पण तिला या गोष्टीचा अंदाज नव्हता की तिने तिच्या मुलाला जे काही सांगितलं आहे ती गोष्ट त्याच्या बालमनावर कोरली गेली आहे. लहान मुलांना जर आपण काही सांगितलं तर ते मुले खूप लक्षपूर्वक ही गोष्ट करतात, लक्षात ठेवतात. त्यानंतरही वीर नेहमी पाहत होता की तिच्या आजीला तिची आई शिळंच जेवण देत असते. तिच्या आजीला कधीच चांगलं जेवण भेटत नव्हतं. त्यामुळे वीरचा आता असा गैरसमज झाला होता की म्हाताऱ्या माणसांना फक्त शिळं जेवण चालतं आणि त्यांच्या आरोग्यासाठीच ते जेवण योग्य आहे, असंच वीरला वाटत होतं. त्यानंतर काही महिन्यांनी एके दिवशी विद्याच्या माहेरी भावाच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांनी सगळ्यांना पार्टीसाठी, जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं. विद्याच्या घरापासून तिचं माहेर अगदी थोड्याच अंतरावर होतं. त्यामुळे दीपक, त्याची आई, विद्या व वीर सर्वच जण सहपरिवार विद्याच्या माहेरच्या घरी गेले होते. घरच्या घरी पार्टी होती. जवळच्या लोकांना आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे फक्त घरातील माणसेच तेथे उपलब्ध होते. संध्याकाळच्या जेवणाची तयारी त्यांनी आधीच करून ठेवली होती, कारण पाहुणे आल्यावर थोडा वेळ गप्पा मारता येतील. थोड्या गप्पा झाल्यानंतर त्यांनी केक कापला व त्यानंतर सगळेजण जेवण करण्यासाठी बसले. जेवणामध्ये व्हेज बनवलं होतं. विद्याच्या मोठ्या वहिनीने ताटामध्ये बनवलेलं सगळं जेवण वाढलं होतं. सगळ्या पाहुण्यांना त्यांनी जेवायला बोलावून बसवलं होतं. तेव्हा वीर खूप लक्ष देऊन पाहत होता आणि त्याच्या हे लक्षात आलं की त्याच्या आजीच्या ताटामध्ये सुद्धा हे सगळे ताजे पदार्थ जेवण वाढलं गेलं आहे. आणि त्याने पाहिलं की त्याची छोटी मामी एका ताटामध्ये राहिलेलं जेवण टाकण्यासाठी चाललेली होती. तेवढ्यात वीर त्याच्या छोट्या मामीला म्हणाला की, मामी, तुम्ही शिळं अन्न कुठे घेऊन चालला आहात? तर छोटी मामी म्हणाली की, बाळा, हे जेवण शिळं झालं आहे. शिवाय ते खाली पडलं होतं. त्यामुळे याला बाहेर टाकण्यासाठी मी चालली आहे. त्यावर वीर त्याच्या मामीला म्हणाला की, मामी, इथे एवढी म्हातारी माणसे आहेत, तरी पण हे जेवण वेस्ट का करत आहेस? मामी, तुम्हाला म्हाताऱ्या माणसाची काळजी घेता येत नाही का? हे शिळं जेवण तुम्ही आजी आजोबांना द्या आणि अजून हे माझ्या आजीलासुद्धा हे शिळं जेवण अन्न द्या. असं पण हे म्हातारी माणसं आहेत, त्यांना शिळं जेवणच आवडतं.
व तेच त्यांना पचतं आणि त्यांच्यासाठी तेच योग्य जेवण आहे. तेव्हा त्याची मामी म्हणते, वीर बाळा, हे तू काय बोलत आहेस? जे सगळे जेवण करत होते ते वीरचे बोलणे ऐकल्यानंतर सगळ्यांनीच त्यांचे जेवण थांबवले आणि सगळेच आश्चर्याने एकमेकांच्याकडे तोंडाकडे पाहू लागले. विद्या मनातल्या मनात खूप घाबरली होती. तेव्हा दीपक वीरला म्हणाला की बाळा, तुला हे असं कोणी सांगितलं? तेव्हा विद्याला असं वाटलं की वीर आता आपलं नाव सांगेल, म्हणून ती पटकन मध्येच म्हणाली की अहो, तो अजून लहान आहे, त्याला काय बोलायचं काही कळत नाही, काही पण बोलत असतो आणि तुम्ही सगळेजण जेवण करून घ्या, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पण तेवढ्यात वीर बोलतो की आई, मी काही चुकीचं बोलत नाही, जे तू मला सांगितलं होतं तेच मी सांगत आहे. आई, तुला वाटत असेल की तू जे काही सांगितलंस ते मी विसरलं आहे, पण तसं नाही, माझ्या अजून पण चांगलं लक्षात आहे. पण आई, तू मला जे पण शिकवलं ते मी लक्षात ठेवतो, कारण मी खूप हुशार मुलगा आहे तुझा. तेव्हा सुरेखाताईंच्या पण लक्षात आलं होतं. त्यामुळे त्या वीरला जवळ घेत म्हणतात की बाळा, असं बोलायचं नाही. शिळं जेवण जेवलं की सगळ्यांचीच तब्येत खराब होते. तुला ऐकण्यात काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा वीरची मामी बोलते की हो बाळा, आम्ही खराब जेवण कोणाला सुद्धा देत नाही, ते चांगलं नाही. पण आई तर म्हणते की म्हाताऱ्या माणसांना शिळं जेवण पचत असतं. ती म्हणते की म्हाताऱ्या माणसांना जर ताजं जेवण, गरम गरम जेवण खाल्लं तर त्यांची तब्येत खराब होते आणि ताजं जेवण तर फक्त आपल्यासाठीच असतं ना. त्यामुळे घरी आई नेहमीच आजीला शिळं जेवण देत असते. हो की नाही गं आई? मी खरं बोलत आहे ना? आता दीपकने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्याला धक्काच बसला. विद्या पण आता कोणाच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नव्हती. तिने आपली मान खाली घातली होती आणि वीर नेमकं काय बोलत आहे हे आत्ता सगळ्यांना समजलं होतं. तेव्हा वीर विद्याजवळ जात म्हणाला की आई, तू अजिबात काळजी करू नकोस. मला आता सर्व समजलं आहे आणि मी मोठा झाल्यावर आणि तू म्हातारी झाल्यावर तेव्हा पण मी तुला असंच जेवण देणार आहे, म्हणजे तुला ते पचेल. आता आपल्या मुलाच्या तोंडून हे बोलणं ऐकून विद्याच्या डोळ्यात पटकन पाणी येऊ लागलं. तिला कळतच नव्हतं की काय करावं. दीपकला मात्र विद्याचा खूप राग आला होता. पण तो आता सासरी होता, त्यामुळे त्याने त्याच्या रागावर नियंत्रण ठेवलं. पण हे सगळं विद्याच्या आईला काही सहन झालं नाही. त्या त्यांच्या जागेवरून उठल्या आणि एक जोरदार कानाखाली विद्याच्या लावली. मी हे काय ऐकत आहे? आणि आम्ही तुझ्यावर हे असे संस्कार केले आहेत का? आम्ही तुला हे शिकवलं आहे का की तू तुझ्या सासूला खराब शिळं जेवण देशील? आणि अगं ये बावळट मुली, तुझा नवरा कमवून पैसे आणत असतो, मग तू घरी बसून तुझ्या सासूला पोट भरून चांगलं जेवणसुद्धा घालू शकत नाहीस का? खरंच तुझं किती घाण विचार आहेत आणि तू हे सगळं कुठून शिकली आहेस? आम्ही तर असे संस्कार कधीच तुझ्यावर केले नाहीत. आता विद्या शांतपणे खाली मान घालून उभी होती. तिची आई भरल्या डोळ्यांनी म्हणाली, विद्या, जर तुझ्या वहिनीने आम्हाला असं जेवण दिलं असतं व अशी वागणूक दिली असती तर तुला कसं वाटलं असतं? तूच सांग. तू ते सहन केलं असतं का? दीपक हताशपणे म्हणाला की मला तर माहितीच नाही की माझ्या घरात माझीच बायको माझ्या पाठीमागे माझ्या आईचे काय काय हाल करत होती. खरंच मी तुझ्यावर खूप विश्वास टाकला होता की तू माझ्या आईची चांगली काळजी घेशील, पण तू माझा आज विश्वासघात केला आहेस. मी तुला यासाठी कधीच माफ करणार नाही. हे ऐकून विद्या रडायला लागली आणि म्हणाली की मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. पण जेव्हा मला स्वयंपाक बनवायचा कंटाळ येत होता तेव्हा मी सासूबाईंना शिळं जेवण देत होते आणि मग हळूहळू मला तीच सवय लागली. मला वाटत होतं की शिळं जेवण वाया घालवण्यापेक्षा ते जेवण सासूबाई खातील. पण वीर जेव्हा म्हणाला की तुला सुद्धा म्हातारी झाल्यावर मी असंच जेवण देणार आहे, तेव्हा मला माझी चूक कळाली की मी हे खूप चुकीचं करत होते आणि मी हा कधीच विचार केला नव्हता की असं केल्यामुळे वीरवर वाईट संस्कार घडत आहेत आणि मी ह्याच्यासाठी जेवढी पण माफी मागू तेवढी कमीच आहे. आणि बोलता बोलता विद्या मोठ्याने रडू लागली. या सर्वांमुळे घरामध्ये सगळ्यांचाच मूड खराब झाला होता. त्यांना कोणालाच काही कल्पना नव्हती की आपल्याच परिवारामध्ये आपल्याचमध्ये असणारा एक व्यक्ती म्हाताऱ्या माणसासोबत एवढी वाईट वागणूक करत असेल. तर इकडे वीरला काही समजत नव्हतं की तो असा काय म्हणाला होता की ज्यामुळे सगळे त्याच्या आईवर ओरडत होते.
आणि आजीने तर तिला कानाखाली सुद्धा मारली होती. आणि मग तोही रडू लागला. तेव्हा दीपकने त्याला जवळ घेतलं आणि तो खूप प्रेमाने वीरला समजावून सांगू लागला की, बाळा, तुझी आई खूप मोठी चूक करत होती. म्हाताऱ्या माणसांना असलं शिळं जेवण द्यायचं नसतं. तुझ्या आईला कदाचित हे माहिती नव्हतं. त्यामुळे तुझ्या आईकडून एवढी मोठी चूक झाली आहे. आजपासून तुझी आई सगळ्यांना ताजं जेवण, गरम गरम जेवण देईल. हे ऐकल्यानंतर विद्याने पटकन आपले डोळे पुसले आणि हसत म्हणाली, बाळा, माझ्याकडून चूक झाली होती. मी तुझ्या आजीला शिळं जेवण देत होते आणि हे चुकीचं होतं. उलट तुझ्या आजीला ताजं आणि पौष्टिक अन्न द्यायला पाहिजे. यानंतर तू बघ, मी तुझ्या आजीला असंच ताजं जेवण आणि पौष्टिक आहार देणार आहे. एवढं बोलून ती शांत बसली आणि आपली आई शांत बसली म्हणून वीर पण जरा हसायला लागला. त्यानंतर वीरच्या मोठ्या मामीने त्याला आतमध्ये नेलं. त्यानंतर विद्याच्या आईवडिलांनी दीपकसमोर हात जोडले. जावई बापू, आम्हाला माफ करा. आम्ही आमच्या मुलीला चांगले संस्कार देऊ शकलो नाही. तिने जे पण काही केलं त्यासाठी आम्ही सुद्धा तुमची माफी मागत आहोत. तेव्हा सुरेखाताई मध्येच म्हणाल्या की, अहो, तुम्ही दोघे मोठे असून सुद्धा माझ्या मुलापुढे माफी का मागत आहात? विद्याने जे काही केलं ते आता विसरून जा. जे झालं ते तिथल्या तिथे सोडून द्यायचं. त्यानंतर सुरेखाताई दीपककडे पाहत म्हणाल्या की, हे बघ दीपक, या कारणामुळे तुम्ही दोघे यापुढे तुमचं नातं खराब करून घेऊ नका. याचा वाईट परिणाम तुमच्या संसारावर होता कामा नये. मग दीपकही आपल्या आईकडे पाहू लागला आणि त्याचे डोळे भरून आले आणि तो म्हणाला की, आई, मला हे विसरण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि आता हे सगळं विद्याच्या हातामध्ये आहे. यानंतर तुझ्यासोबत ती जेवढं चांगलं वागेल तेवढा माझ्या मनातील तिच्याबाबत असलेला राग कमी होईल. आता आपण घरी जाऊ. तेव्हा विद्यानेही मनात विचार केला की यापुढे ती तिच्या सासूसोबत खूप चांगली वागणार आहे. जी चूक झाली आहे ती सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या नवऱ्याच्या मनामध्ये पुन्हा जागा निर्माण करणार आहे, असा तिने निश्चय केला आणि ते सर्वजण आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.